नमस्कार मंडळी. तर 14 जानेवारीला आहे संक्रांत. तर हा व्हिडिओ आहे संक्रांतीचा दिवशीचा. तर सकाळी आंघोळ वगैरे आवरली माझी आणि म्हटलं चला आता वौसा करून घेऊया. तर हे सामान मी आदल्या दिवशी सगळं आणून ठेवलेलं होतं. भोगीचं आणि वौसायचं जे सामान होतं ते एकाच दिवशी आणून ठेवलेलं होतं. तर सकाळी आवरलं माझं आणि अगोदर वौसा करायला घेतला. तर त्यामध्ये सगळे असे जिन्नस टाकले, छान मिक्स करून घेतलं आणि नंतर म्हटलं सुगड्याची पूजा करून घ्यावी अगोदर. तर देवपूजा करून घेतलेली होती. तर मग असे सुगड्याची पूजा वगैरे करून घेतली. तो वौसा जो केलेला होता तो सुगड्यामध्ये मी भरून देवापुढे ठेवला. कारण असं भरून देवापुढे ठेवला जातो आणि नंतर मग आपलं जेव्हा टाईम असतो वौसायचा त्या टायमाला तिथून घेऊन मग देवाला वौसायला जायचं असतं. तर असं असतं, प्रत्येकाकडे वेगवेगळं काही असेल, पण आमच्याकडे असं असतं. तर म्हटलं चला स्वयंपाक करायच्या अगोदर आपले जे सुगडे आहेत ते पूजून ठेवूया. तर इथं असे छान सुगडे सगळे पूजले आणि मी हळदी कुंकवाचे वाहन आणले होते ते पण घेऊन जाणार होते तिथे बायकांना द्यायला. तर देवपूजा झाली, सुगडे पूजून ठेवले आणि नंतर इकडं पुरण शिजून ठेवलेलं होतं मी डाळ. तर ते त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून पुरण बनवून घेतलं आणि अनिकेतनी ते बारीक केलं चाळणीमध्ये. नंतर तोपर्यंत मी बाकीचं सगळं आमटी, भात आणि कुरडई, पापड, भजी वगैरे सगळं बनवून घेतलं आणि मुलांना आणि अहोंना खायला दिलं. कारण मला जाऊन यायला उशीर होणार होता. तर म्हटलं यांना अगोदर खाऊ घालावं. तर त्यांना खाऊ घातलं आणि नंतर मी रेडी झाले आणि मंदिरात गेले. तर मंदिरात अशी छान देवीची पूजा वगैरे केली आणि तिथं महादेवाची पण पिंड आहे तर त्याची पण पूजा केली मी आणि पूजा वगैरे झाली छान. आणि परत हळदी कुंकवाचे वाण जे मी आणले होते तेही बायकांना वाटले आणि मस्त अर्धा एक तास तिथे मंदिरामध्ये पूजा करून आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे तिथेच झाला. आणि नंतर घरी आले. घरी आल्यानंतर जे माझ्याकडे घरचे विठ्ठल रुक्मिणी मी आजच्याच दिवशी आणली होती. तर ती विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली, तिची ओटी भरली आणि त्या वौसाने देखील तिची ओटी भरली आणि अशा प्रकारे घरी आल्यावर विठ्ठल रुक्मिणीची माझी पूजा झाली. त्याच्यानंतर मग असते तुळशीची पूजा. तर तुळशीचा एक पूर्ण खण असतो, एक खणामध्ये 5 सुगडी. तर तुळशीलाही त्यांची 5 सुगडी म्हणजे एक खण असं ठेवलेलं होतं. तर तुळशीची पण ओटी भरली आणि पूजा झाली. छान व्यवस्थित सगळी माझी संक्रांत पार पडली. आणि नंतर मग जेवण तर मी डायरेक्ट रात्रीच केलं. आणि ही मेहंदी बघा, तर ही मेहंदी माझ्या लेकीने काढली होती.